नमस्कार प्रेक्षक हो, थेट भेट या कार्यक्रमात मी तृप्ती चव्हाण आपलं सहर्ष स्वागत करते। या कार्यक्रमामध्ये आपण आजी माजी तसेच इच्छुक उमेदवारांनाही भेटतो। अशाच एका इच्छुक उमेदवाराला आज आपण भेटण्यासाठी आलो आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये, ज्याचे नाव आहे अतुल सोंडेकर। चला तर मग त्यांच्याशीच गप्पा मारूयात। नमस्कार सर। नमस्कार। थेट भेट या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत। सर्वात प्रथम मला जाणून घ्यायचंय की राजकारणाचं येड लागलं असं आपण तुम्हाला म्हणू शकतो, तर ते कशामुळे? काही कारण होतं का राजकारण हे क्षेत्र निवडण्याचं? अच्छा, प्रथम तर मी आपले आभार मानतो की आपण मला संधी दिली की निवडणुकीसाठी मी प्रयत्न करतोय, तर त्यात तुम्ही मला ॲप्रिसिएशन म्हणून आज माझ्याकडे आलेत, त्याबद्दल मी आपले आभारी आहे। आता राजकारण हा प्रश्नापेक्षा राजकारण म्हणण्यापेक्षा समाजसेवा, कारण मी वयाच्या 13 वर्षी असताना आमचे राजकारणात वडील सक्रिय होते। अच्छा। वडील सक्रिय असताना ज्याही वडिलांनी कामं केली ती कामं करताना वडील मला सतत घेऊन जायचे बरोबर। अच्छा। तर मंत्री म्हणा किंवा कुठले आमदार खासदार यांच्यावर सतत घेऊन जायचे की बाबा तू माझा वारसा, समाजसेवेचा वारसा तू पुढे ठेवावा यासाठी। मग तसं करत करत एज्युकेशन झालं, पदवीधर झालो। आज न्यूजपेपर बघितला, काही बघितलं तिथे तर भ्रष्टाचार आला। आज लोकांनी आपल्या परमेश्वराला सोडले नाहीये। आज पिंपरी चिंचवडचं श्रद्धास्थान असलेलं संत तुकाराम महाराज, संत माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्त्यांचा भ्रष्टाचार होतो। याचा अर्थ विचित्र आहे की आज समाजात समाजसेवा न करता राजकारण हा असा व्यवसाय केलाय की मतदानाच्या वेळेस स्वतः पैसा मतदारांना द्यायचा, ती एक इन्व्हेस्टमेंट म्हणून 5 वर्ष स्वतः असे भ्रष्टाचार करत पैसे खाण्याचा। तर समाजसेवा कमी होतीये, राजकारण करून स्वतःचे खिसे भरले जातात। यामुळं ठीक आहे, मी पदवीधर आहे, मला समाजसेवेची आवड आहे आणि वडिलांपासून मी समाजसेवा बघत आलेलो होतो, त्यामुळे मी राजकारणात आणि मोस्टली असं झालं की तरुण युवक जो हा राजकारणाच्या बाजूला राहिलेला आहे। पदवीधर किंवा कुठल्याही क्षेत्रात खेळाडू म्हणा, कोणी म्हणा, की हे युवक राजकारण सोडून त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत जीवन जगतात। मग माझं आपल्या माध्यमातून असंही आव्हान आहे की तरुणांनी सक्रिय व्हावं, पदवीधर तरुणांनी राजकारणात सक्रिय व्हावं, की जेणेकरून आज 21व्या शतकात महासत्ता बनायचं स्वप्न बघतोय, तर असे भ्रष्टाचार करून आपण महासत्ता बनवू शकत नाही। बरोबर, खूप छान मुद्दा त्यांनी मांडलाय की मी पदवीधर आहे, मी शिकलेलो आहे, तर मला त्याचा कुठे ना कुठे वापर करायचा आणि त्याचबरोबर युवांनी सुद्धा यामध्ये सक्रिय व्हावं असं त्यांनी खूप छान आवाहन केलेलं आहे। म्हणजे समाजकारण आणि राजकारण या दोन्ही गोष्टी त्यांना बरोबर घेऊन चालायच्यात, पण समाजकारणाला जास्त त्यांना पुढाकार द्यायचा आहे असं आपण म्हणू शकतो। तुम्हाला राजकारणात प्रवेश तुम्ही करणार आहात, पदार्पण करणार आहात, तर तुमचा स्ट्रॉंग पॉइंट, तुमची स्ट्रेंथ काय आहे असं तुम्हाला वाटतं? मी पदवीधर आहे, तरुण आहे आणि निष्कलंक आहे आणि कुठल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा मी नाही। आणि माझ्या बरोबर जे तरुण युवक आहेत की ज्यांना खरंच की विविध संस्थेमधनं ते समाजसेवा करतात, अशी माझी तरुणांची टीम माझ्या मागे आहे आणि समाजाबरोबर चालण्याची माझी इच्छा आहे की केवळ वैयक्तिक राजकारण म्हणजे एक स्वतःचा व्यवसाय म्हणून की त्यात इन्व्हेस्टमेंट करा नंतर 5 वर्ष काढत बसा, हे नाहीये। त्यामुळे मी कदाचित मला फायदा होऊ शकतो। अच्छा, म्हणजे युवा पिढीला त्यांनी समोर ठेवलेला आहे, सगळ्यांना त्यांना बरोबर घेऊन जायचंय, हा खूप छान मुद्दा त्यांनी आपल्याला सांगितलाय। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी मला असा विचारायचा वाटतं की तुमच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये बदल झाले असतील, होतही असतील, पण तुम्हाला काय वाटतं कुठला बदल प्रभाग क्रमांक 11 मध्ये महत्वाचा आहे, जो अजून झालेला नाही, जो तुम्हाला करायचा आहे? प्रभाग क्रमांक 11 मध्ये कारण मागच्या वेळेस दोन उमेदवारांचा प्रभाग होता, त्यानंतर सिस्टम बदलणार होतं, वाढ पद्धत होणार होती, 4चा प्रभाग होता, हे लोक कन्फ्युज होते। तर गेल्या ज्या पंचवार्षिक मध्ये जो विकास झाला नाही, जवळजवळ मला वाटतं की 70% हा विकास झालेलाच नाहीये, जेणेकरून महिला किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा तरुण यांना कुठल्याही फॅसिलिटी पालिकेतर्फे प्रतिनिधींनी मिळून नाही दिल्या। त्यामुळे तसं बघायला गेलं तर हे माझ्यासाठी खूप टफ राहील की रिन्युएशन चालू आहे, की काम तर काहीच नाही झालेलं, परत फुल फ्लेश सर्वांना सर्व्हिस
किंवा सुविधा या काहीच नाही. जसं काय सरकारी दवाखाना आहे, मुलांसाठी जिम, वाचनालय, ठीक आहे, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र किंवा गार्डन, स्विमिंग पूल, हे अशा कुठल्याच ऍक्टिव्हिटी झालेल्या नाहीयेत. अच्छा, खूप छान मुद्दा त्यांनी बोलता बोलता मांडला की जिम, लहान मुलांसाठी जिम आणि त्याबरोबरच वाचनालय, म्हणजे ह्या दोन खूप वेगवेगळ्या भूमिका आहेत, पण त्या दोघांना त्यांनी जसं सांगितलं तसं त्यांना बरोबर घेऊन चालायचंय. पुढचा प्रश्न माझा असा आहे की तुमचा आदर्श कोण आहे राजकारणातला आणि का? आदर्श म्हटलं तर मगाशी सुरुवातीला सांगितलं की आदर्श माझे वडीलच आहेत. वडिलांनी सामाजिक क्षेत्रात राहताना, आज आपण एक समाजात राहतो, आज पूर्वी गाव होतं, गावाचं वस्ती झाली, वस्तीचं शहरात रूपांतर झालं. का झालं की प्रत्येक जण समाजात येऊन समाजासाठी आपण काहीतरी बांधील आहोत, ती बांधिलकी मनात ठेवून समाजसेवा करणे गरजेचं आहे. आणि ते तसं आमच्या वडिलांनी केलं. की ज्यावेळेस मी 12 वर्षाचा होतो, आमच्या इकडे पूर्वी ग्रामपंचायत मध्ये राहिलो होतो आम्ही, म्हणजे हवेली विधानसभेत राहत होतो आम्ही. तर ती हवेलीचा काही भाग ग्रामपंचायती एरियामध्ये होता. तिथं नागरिकांना पाण्याची खूप गैरसोय होती. त्यावेळेस मला वाटते 20-25 वर्षापूर्वी, जवळजवळ 30 वर्षापूर्वी मीटर पद्धत होती आणि सार्वजनिक नळमंडळे होते. तर त्यावेळेस पाण्याचं, कारण पालिका पाणी देत नव्हती, ग्रामपंचायतीची हे नव्हती, कॅपॅसिटी नव्हती. तर वडील मला घेऊन, म्हणजे मी लहान असताना वडील मला घेऊन जलसंपदा मंत्री श्री जामखानावाला साहेबांकडे भेटायला घेऊन गेले आणि त्यांच्या केबिनच्या समोर नॉकिंग केलं. वडिलांनी अपॉइंटमेंट घेतली होती, नॉकिंग केलं. मी त्यांच्यावरच उभं होतो. तुम्ही किती वर्षाचा होता? मी 12 वर्षाचा होतो. अच्छा. तर वडिलांनी दरवाजा नॉक केला, मंत्री साहेबांनी आवाज दिला की उघडा टाकला. ठीक आहे, वडिलांनी उघडलं आणि पुढच्या असं जसं बसले तसं समोर दरवाजा, तसं वडील मंत्री साहेब म्हणले या वडिलांना, आणि वडील मला म्हणले की तू बाहेर बस. अच्छा. तर त्यावेळेस त्याच्या मंत्रींचं स्टेटमेंट आहे की ते म्हणले की सोंडेकर त्यांनाही घ्या, तुमच्या मुलालाही घ्या, त्यालाही घ्या, की कळू दे मंत्री कोण असतो, त्याचं काय काम असतं, आणि त्याला आताच सवय झाली तर तो पुढे भविष्यात चांगलं नेतृत्व करू शकतो. अच्छा. त्यामुळे माझा आदर्श हा माझे वडीलच आहेत. अच्छा, खूप छान त्यांनी सांगितलंय. आपले आई वडील हेच खरं आपले आदर्श असतात. त्यातलं तर त्यांच्या वडिलांनी त्यांना काही प्रमाणात मार्गदर्शनही केले असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आजकालचा मतदार वर्ग जो आहे त्यामध्ये युवा पिढींची संख्या खूप जास्त आहे, युवा वर्गाची संख्या खूप जास्त आहे. तर फक्त युवा वर्गासाठी तुम्हाला काय करायला आवडेल, तुमच्या वॉर्डमध्ये असेल किंवा ओव्हरऑल असं आपण म्हणू शकतो? युवा वर्ग खूप आहे. युवा वर्ग, आज आपल्याला महासत्ता बनायचं तर युवा वर्गाला मेन मोटिवेट केलं पाहिजे. आज युवा वर्ग आपला चायनीज वस्तूच्या व्हिडिओ गेम्स वगैरे याकडे डायव्हर्ट झालेला आहे, फेसबुक, व्हॉट्सअप याकडे. तो शिक्षणाची त्याची आवड, त्यानंतर शिक्षणातनं चांगलं शिक्षण घेऊन की आपण काहीतरी या देशाचा नागरिक आहे, काहीतरी आपण एक 20% तरी एक समाज प्रबोधन किंवा समाजसेवा या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून आपलाही विकास करावा. आणि त्यांच्या शिक्षणाच्या या गोष्टी वगैरे काय असतील तर त्यासाठी मी प्रयत्न करेन. अच्छा, म्हणजे त्यांच्या शिक्षणावरती तुम्ही भर देणार आहात. खूप छान मुद्दा आहे हा की शिक्षणामध्ये भर दिला की आपोआपच बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या निश्चितच त्यांचा विकास होऊ शकतो. खूप छान मुद्दा त्यांनी मांडलाय. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांना, अजून काही असतील जे इच्छुकही असतील, नवीन असतील, अनुभवी नसतील, कधी काही राजकारणातलं माहितीही नसेल, कदाचित पार्श्वभूमी नसेल, तर अशा युवकांना किंवा अशा इच्छुकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? एवढाच संदेश देऊ इच्छितो की जे पण करा ते समाज हितासाठी करा, स्वहितासाठी करू नका. अच्छा, म्हणजे समाज हित हे जपा, स्वहित हे थोडंसं बाजूला ठेवा. खूप छान संदेश आहे सर हा. शेवटचा प्रश्न, तुमच्या कॉम्पिटिटरला, तुमच्या स्पर्धकांना तुम्ही काय संदेश द्याल याच्यावर? एवढाच संदेश देईल की बेस्ट ऑफ लक. अच्छा, खूप सुंदर त्यांनी संदेश दिलेला आहे. बेस्ट ऑफ लक, म्हणजे त्यांनी कुठे ना कुठे आपलंसं मानून घेतलेलं आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, तुमचे व्ह्यूज, तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवले, जनतेपर्यंत पोहोचवले, त्याबद्दल पुणे 24 तर्फे, थेट भेट तर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, चेंज इज ओनली द कॉन्स्टंट थिंग. निसर्गाचा नियमच आहे बदल.
त्यामुळे आपणही अशा बदलांना सामोरे जाऊयात, आपणही अशा युवा पिढीला, समोर येणाऱ्या इच्छुकांना नक्कीच संधी देऊयात असं मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते, अर्थातच सर्व बाजूंचा विचार करूनच. चला याच नोटवर थांबूयात, पुन्हा भेटूयात, थेट भेट या कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.